आणि इतर काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात सुपरफास्ट 50च्या माध्यमातून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी, आमची भूमिका सहकार्याची राहील, जरांगे पाटील भुजबळांना निमंत्रण द्यावं, शरद पवारांची मागणी। 50% वरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे, केंद्रानं भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका राहील, शरद पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंनी 2 ते 3 वेळा माझं नाव का घेतलं माहित नाही, लोक मलाही अडवतात, निवेदन देतात, शरद पवारांचं राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। वक्फ बोर्डावरून मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सुपारीवालेच होते, आंदोलनातील निम्म्यापेक्षा अधिक लोक गुन्हेगार, सगळेजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहत असल्याचा संजय राऊतांचा गंभीर आरोप। जो 10-12 लोग मातोश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे, वो सब मुख्यमंत्री के लोग, वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के ठाणे में जो निवास है वहाँ रहते हैं। भाड्याचे लोक आणून तमाशा करतात, आम्हीही तुमचा तमाशा करणार, संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा, तर मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरही सुपारी गँग बसली आहे, राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत तमाशावाला, कधी मातोश्रीवर तर कधी सिल्वर ओकवर नाचतो, नितेश राणेंची राऊतांवर खोचक टीका। मला पण ते शोचे तिकीट पाहिजे तमाशाचे, कारण का हा तमाशावालाच आहे हा संजय राजाराम राऊत। कुठल्या इथे तमाशा नेमकं करतो हे विचारा, कधी मातोश्रीवर तमाशा करतो, नाचून दाखवतो नाक्या, कधी सिल्वर ओकवर नाचतो, हल्ली आता दिल्लीचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय नाचण्याचा। बीडच्या आंदोलनाचा पक्षाशी संबंध नव्हता, धमक्या कुणाला देता, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा अब्दालीला धमक्या द्या, संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान। आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडण लावायची नाही, आणि कुणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही, महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे। तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना बघून घेऊ वगैरे, द्या ना आम्हाला अब्दालीला। रमेश केरेंनी माझ्यासमोर मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडला, मात्र ओबीसीतून मराठा आरक्षण देता येईल का याबाबत चर्चा झाली नाही, केरे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीबाबत पवारांची माहिती। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, आरक्षण मिळालं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार, रमेश केरेंची भूमिका। समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे, आणि आपल्याला माहिती असेल या महाराष्ट्राचे पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले, किती वेळेस? 4 वेळेस। पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा, सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी बैठक बोलवावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा, यासाठी आज भुजबळ मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत आहे, रमेश केरे पाटलांचा भुजबळांवर आरोप। छगन भुजबळांना गंभीरतेने घेत नाही, भुजबळांना सर्व फडणवीसांनी शिकवलंय, ते मुद्दामहून करतायत, मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका। पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांचं सूचक विधान, ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री, चव्हाणांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्या अगोदर मनसे आक्रमक, विदर्भात ताफा अडवला तर तिथेच चोप देणार, बीडमध्ये ठाकरे गटानं ताफ्यावर सुपारी फेकल्याच्या प्रकारानंतर मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा। महायुतीत भाजपला किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिकार, कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवत आहे, लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात गेलं, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। अजित पवार जळगावच्या अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर, अजित पवारांकडून शेतकऱ्यांची विचारपूस, सुनील तटकरे, अनिल पाटलांचीही उपस्थिती। अमळनेरमध्ये जनसन्मान यात्रेला जाण्याआधी अजित पवारांचा शेतकरी महिलांशी संवाद, लाडकी बहीण योजना आणि सरकारच्या योजनांची दादांनी माहिती दिली। दादांनी पवारांना खासदार केलं, पवारांना दिल्ली जवळ वाटू लागली, कोल्हापूरची महिला जिल्हाध्यक्षा शीतल फारकटेंचं वक्तव्य, तर पदाधिकाऱ्यांनी टीका टिप्पणी न करता कामावर बोलावं, अजित पवारांनी महिला पदाधिकाऱ्याचे कान टोचले। रोहित पवार तुमची लायकी काय, रोहित पवारांनी काय दिवे लावले हे आम्हाला माहिती, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांची रोहित पवारांवर टीका। काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्टी वाले त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या, आणि तुमची लायकीच काय, कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं। सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप हॅक करणाऱ्यानं
$400ची मागणी केली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रकरणाचा तपास केला जाणार. पोलीस आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासणार. व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पोलिसात तक्रार. पार्थ पवारांकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा. पार्थ पवारांकडून निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची मोर्चे बांधणी सुरू. काल भोर विधानसभेचा आढावा घेतला. अंजली दमानिया सांगतील त्या ठिकाणी आणि चॅनलवर त्यांच्या उत्पन्न स्रोतावर चर्चा करायला तयार. फक्त चर्चासत्रातून पळून जायचं नाही. सूरज चव्हाणांचं दमानियांना प्रत्याह्वान. पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा. 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. काँग्रेसचे डॉक्टर अंकुश देवसरकरांचा आज शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होऊ शकतो पक्षप्रवेश. खासदार अशोकराव चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून देवसरकरांची ओळख. नागपूरमध्ये सुरू असलेल्या अर्धवट सिमेंट रोडच्या कामाची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी. नागरिकांचा संताप वाढल्यानं पाहणी करता अवघ्या काही तासात कामाला सुरुवात. सोलापूरमधील मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असल्याची प्रणिती शिंदेंची टीका. अहमदनगरमध्ये आमदार बबनराव पाचपुते यांना भाजपमधूनच निवडणुकीसाठी आव्हान. सुवर्णा पाचपुतेंकडून श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी. सुवर्णा पाचपुते भाजप नेत्या. नागपूर विधान भवनातील विधान परिषद विधानसभा सभागृह अपडेट होणार. प्रत्येक सदस्यांच्या टेबलवर एक लॅपटॉप, नवीन माईक लागणार. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार. श्रावण सोमवारानिमित्त पुण्यातील भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी. आज रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. श्रावण सोमवार निमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे टप्पे 2 दिवस पुढे ढकलले. काल सायंकाळी शहरात पाणी यायला सुरुवात झाल्यानंतरही शहरवासियांना थेट बुधवारी पाणी मिळणार. अकोल्यातील भीमनगरमध्ये पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद. नागपुरात सर्वाधिक तर नाशकात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद. पावसामुळे कोकणात सर्वाधिक पिण्याचं पाणी तर संभाजीनगरला दमदार पावसाची प्रतीक्षा. मराठवाड्यात पाण्याचा तुटवडा. मराठवाड्यातील धरणात सर्वात कमी 26.46% पाणीसाठा. राज्यात सध्या पुणे आणि कोकण विभागात 80%हून अधिक पाणीसाठा जमा. जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ. पाणीसाठा 28.31%वर 7,692 क्युसेकने पाण्याची आवक सुरू. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात 46.44% जलसाठा. पावसाचा जोर ओसरल्यानं वाशिमकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार. गोंदियात गेल्या महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हजरा फॉल धबधबा प्रवाहित. हजरा फॉल परिसर पर्यटकांनी गजबजला. जळगावच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले. 69,217 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याच्या खेड तालुक्यातील कडधे येथे खंडोबा मंदिराची जमीन देवस्थानच्या सदस्यानं परस्पर नावावर केल्याचा प्रकार. तहसीलदार कार्यालयावर कडधे ग्रामस्थांचं उपोषण. किसान रेल्वे पुन्हा सुरू करावी. केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. रेल्वे वाहतुकीला भाडे 50% अनुदान बंद असून ते अनुदान पुन्हा सुरू करावं शेतकऱ्यांची मागणी. अमरावती ते अकोला या मुंबईला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात खड्डेच खड्डे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण. नांदेडच्या कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेची दयनीय अवस्था. शाळेतील वर्गखोल्यांना गळती. जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष होत असल्याचा पालकांचा आरोप. लोणार येथे जिल्हा बिरसा मुंडा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटेंच्या नेतृत्वात भव्य मोटारसायकल रॅली. लोणार येथे आदिवासी दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुण्याच्या खेड तालुक्यातील वेहळदरा येथे रस्ता नसल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास. शाळेतील विद्यार्थ्यांना ओढ्याच्या पाण्यातून वाट काढावी लागते. अमरावतीच्या राजकमल चौकातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड. मालकासह 3 तरुण आणि 3 तरुणी पोलिसांच्या ताब्यात. इचलकरंजीत शिकण्यासाठी आलेल्या मुलीवर डॉक्टरकडून विनयभंग. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून डॉक्टर फरार. संतप्त जमावाकडून आज दवाखान्याची तोडफोड. हिंडनबर्गचे आरोप सेबी अध्यक्ष माधवी बुच यांनी फेटाळले. सेबीमध्ये रुजू होण्याच्या 2 वर्षाआधीच अदानी ऑफशोर संस्थेत गुंतवणूक. 2018 मध्ये अदानी ऑफशोर संस्थेतून गुंतवणूक काढून घेतल्याचं स्पष्टीकरण.
तर हिंडनबर्गचे आरोप सेबी अध्यक्ष माधवी बुच यांनी फेटाळून लावलेले आहे. हिंडनबर्गच्या अहवालातून माधवी बुच यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते, मात्र त्यांनी ते आरोप फेटाळून लावले.